गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर डेली करंट अफेअर्समधील आजचे महत्त्वाचे आपण मुद्दे बघणार आहोत. या संदर्भातल्या नोट्स एज्युकेट टू इंडिया ग्रुपवरती भेटतील, टेलिग्राम चॅनलवरती. आणि आजपर्यंत झालेल्या सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. करंटची आहे, त्याचबरोबर इतर विषयांची पण आहे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास आणि महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या संदर्भातील. ओके, तर तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला आपण चालू करूया. आजचे महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत ते. पहिला मुद्दा जो आहे तो भारताचा बघा टीबीचा जो अहवाल आहे 2020चा, हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्फत देण्यात आलेला आहे. ट्युबरक्लोसिस असं म्हटलं जातं किंवा आपण याला काय म्हणतो तर क्षयरोग असं म्हणतो. आता याच्यावरती प्रश्न कसे कसे विचारले जाऊ शकतात त्याच्याविषयी तुम्ही एक अंदाज पण लावू शकता. बघा, एक म्हणजे भारताचा टीबीचा अहवाल 2020चा कोणत्या मंत्रालयाच्या मार्फत जाहीर केला जातो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्फत हा अहवाल देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा की या टीबीच्या बाबतीमध्ये चांगला परफॉर्मन्स असणारे 2 गट केलेले आहेत राज्यांचे. पहिला जो आहे तो मोठा राज्यांचा गट आहे आणि दुसरा जो आहे तो लहान राज्यांचा गट आहे. कशाच्या आधारावरती हे 2 गट केलेले आहेत? ज्या राज्याची लोकसंख्या 50 लाखापेक्षा कमी आहे ते लहान गटामधील राज्य येतात आणि ज्या राज्यांची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त आहे ते मोठ्या गटातील राज्यांच्या मध्ये येत आहे. आता नागालँड आणि त्रिपुरा या 2 राज्यांचा टीबीच्या अहवालाच्या संदर्भात जो परफॉर्मन्स जो आहे खूप चांगला आहे असे या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये पण दिलेलं आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. मोठ्या राज्यांच्या बाबतीमध्ये विचार केला, गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या तिन्ही राज्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो बेस्ट परफॉर्मन्स आहे या 3 राज्यांचा. गुजरातचा खूप चांगला परफॉर्मन्स आहे. आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर दादरा नगर हवेली आणि दीव दमण, आता काय ते एकच केलेले आहेत, या दोघांचा जो परफॉर्मन्स जो आहे युनियन टेरिटरीज मी म्हणतोय केंद्रशासित प्रदेशांचा, तो पण परफॉर्मन्स टीबीच्या बाबतीमध्ये चांगला आहे. परफॉर्मन्स चांगला आहे म्हणजे काय तर ज्या टीबीच्या केसेस वगैरे आहे, टीबीचं जे प्रमाण आहे क्षयरोगाचं ते कमी कमी आहे या भागामध्ये, या राज्यांच्या मध्ये, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे असं म्हटलं जातं. आता या संदर्भातच बघा आरोग्य मंत्रालय त्याचबरोबर इतर जे त्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी एकत्रित येऊन एक पोर्टल तयार केलेलं आहे, निक्षय पोर्टल. आता निक्षय पोर्टल जे आहे ते टीबी संदर्भात आहे, सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे मुद्दा. आणि हे कुणाच्या मार्फत तयार केलेलं आहे तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, हेल्थ मिनिस्ट्री आहे, नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर जे आहे, त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, या तिघांनी एकत्रित येऊन निक्षय पोर्टल तयार केलेला आहे. याच्यामध्ये जे पेशंट्स आहेत, टीबीचे पेशंट्स आहेत, यांच्या संदर्भातला जो डेटा वगैरे आहे तो याच्यामध्ये स्टोअर केला जातो. म्हणजे सर्व्हिलन्स डेटा पण त्याला म्हणतो, तो याच्यामध्ये स्टोअर केला जात आहे. याच्यातून कळत आहे की बघा कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये टीबीचे पेशंट्स आहेत, त्याचबरोबर टीबीचा जो काही प्रभाव त्या राज्यामध्ये आहे तो किती प्रमाणामध्ये आहे तो याच्यातून समजत आहे. ठीक आहे, माहिती असून ते निक्षय पोर्टल कशा संदर्भात आहेत ते. दुसरा मुद्दा जो आहे तो आपण बघणार आहोत की पोस्टल मतदान पद्धती. बघा, मतदान जे राहतं 2 प्रकारचं राहतं. एक म्हणजे जाऊन तिथे मतदान केलं जातं मॅन्युअली. आता आपण लोकसभा असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल तर त्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करतो. पण काही पोस्टाच्या मार्फत पण मतदान येत असतात. तर या पोस्टल मतदान पद्धतीमध्ये आता दुरुस्ती केलेली आहे. कोणाच्या मार्फत तर केंद्रीय कायदा मंत्रालय जे आहे या केंद्रीय कायदा मंत्रालयाने दुरुस्ती केलेली आहे. काय दुरुस्ती केलेली आहे बघा, पूर्वी सिनियर सिटीजन जे आहेत, सिनियर सिटीजनची जी व्याख्या होती, या सिनियर सिटीजनच्या व्याख्येमध्ये जे पोस्टल मतदान पद्धतीमध्ये त्यांना एक सूट दिली जात होती की त्यांना पोस्टाच्या मार्फत मतदान करण्याची परवानगी होती. म्हणजे मतदान केंद्रावरती न जाता पोस्टाच्या मार्फत मतदान केलं जाऊ शकत होतं. पण त्यावेळेला जे वयवर्ष जे होते ते 80 वर्षावरील लोकांना, वयोवृद्ध लोकांना सिनियर सिटीजन म्हटलं जात होतं. पण आत्ताची ही दुरुस्ती केलेली आहे, त्याच्यामध्ये 65 वर्षावरील जे काही वयोवृद्ध असणार आहेत त्यांना सिनियर सिटीजन म्हणून विचारात घेतलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांना पोस्टल मतदानाच्या अंतर्गत मतदान करण्याचा अधिकार पण आहे, मग ते लोकसभा असू दे किंवा विधानसभेचे असू दे. आता बिहार हे पहिलं राज्य असणार आहे बघा याचा लाभ घेणार, कारण बिहारमध्ये आत्ताच येणाऱ्या काही कार्यकाळामध्ये विधानसभेच्या काय तर निवडणुका आहेत. ओके, आता पोस्टल मतदान पद्धती जी आहे या पोस्टल मतदान पद्धती कुणाकुणासाठी या सूट देण्यात आलेले, पोस्टाच्या पद्धतीने मतदान करू शकतात. तर सर्व्हिस वोटर, जे सेवा करणारे जे काही मतदार आहेत, मग ते सरकारी सर्वंट असतील, गव्हर्नमेंट सर्वंट असतील, त्याचबरोबर आर्म फोर्समधील असतील, मग केंद्रीय किंवा स्टेट म्हणजे पॅरामिलिटरी असेल, मिलिटरीमधील जवान वगैरे असतील, तर त्यांना मतदान वगैरे करायचे असेल ते पोस्टाच्या मार्फत मतदान करू शकतात. त्याचबरोबर जे इलेक्शन ड्युटीवरती जे काही अधिकारी वगैरे आहेत, कर्मचारी आहेत, ते पण
पोस्टाच्या मार्फत काय करू शकतात, मतदान करू शकतात. तिसरं देण्यात आलेलं आहे की काही लोकांना बघा प्रिव्हेंटिव्ह अटक केलेली असेल, तुरुंगामध्ये असतील, गुन्हा त्यांच्यावरती सिद्ध झालेला नाहीये पण तुरुंगामध्ये आहेत, तर तेही पोस्टाच्या मार्फत मतदान करू शकतात. आणि चौथा जो आहे 80 वर्षावरील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांनाही पोस्टाच्या मार्फत मतदान करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत, पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणतो ना, दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांना पण पोस्टाच्या मार्फत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत पोस्टल मतदान पद्धतीच्या बाबतीमध्ये माहिती असून देत. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो वर्ल्ड ड्रग रिपोर्टच्या बाबतीमध्ये आहे. जागतिक ड्रगचा अहवाल जो आहे 2020चा तो अहवाल आलेला आहे आणि या अहवालामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्यात आलेले आहे बघा. एक म्हणजे हा अहवाल कोणाच्या मार्फत काढला जातो, तर युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम म्हणजे UNODC यांच्या मार्फत हा अहवाल काढला जातो. आता या अहवालामध्ये काय सांगलेलं आहे की भारतामध्ये जे ड्रग्स घेण्याचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे बघा. मोस्टली पंजाबच्या भागामध्ये त्याचबरोबर हरियाणाच्या भागामध्ये ड्रग्सचं घेण्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आता याच्या पाठीमागची पण कारणं आहेत बघा. भारत हा मध्य भागामध्ये आहे, ज्या मध्य भागाच्या दोन्ही बाजूला म्हणजे इथे जे दाखवलेले जे दोन्ही बाजू आहेत, एक इकडची जी बाजू आहे या भागामध्ये जो अफीम आहे या अफीमचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याचबरोबर हा जो भाग दाखवलेला आहे या भागामध्ये पण अफीमचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि हा ड्रगचा सगळ्यात मोठा काय आहे तर प्रकार आहे अफीम. आता याच्यामध्ये इकडचा जो भाग दाखवण्यात आलेला आहे त्याला गोल्डन क्रेसेंट असं म्हणलं जातं. एक घोड्याच्या नालीच्या आकारासारखा हा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये कोणते कोणते देश येतात बघा, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या तिन्ही देशांच्या मध्ये या अफीमचं उत्पादन खूप जास्त केलं जातं. त्यामुळेच पंजाबच्या भागामध्ये बघा कनेक्शन खूप जास्त आहे या लोकांचं. त्याचबरोबर इकडचा जो मी भाग म्हटलो याला गोल्डन ट्रायंगल असं म्हटलं जातं इकडचा. आता कोणते कोणते देश येतात या गोल्डन ट्रायंगलमध्ये, ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार असेल, व्हिएतनाम असेल, लाओस आणि थायलंड. तर या चारही देशांच्या मध्ये पण अफीमचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे. त्यामुळे इकडचा नॉर्थ ईस्ट साईडचा भाग, परत त्याचबरोबर बंगालचा भाग आहे, इथं पण अशा प्रकारे ड्रग्सचं प्रमाण घेणाऱ्यांचं प्रमाण खूप काय जास्त आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, भारताच्या पश्चिमेला आणि भारताच्या पूर्वेला ड्रग्सचं उत्पादन करणारे म्हणजेच अफीमचं उत्पादन करणारे महत्त्वाचे कोणते कोणते देश आहेत की ज्या देशांच्या मध्ये अफीमचं उत्पादन खूप जास्त होतं. तर माहिती असून दे कोणते कोणते देश आहेत. इकडच्या साईडला आहे त्याला गोल्डन क्रेस्ट किंवा आपण चंद्रकोरीच्या आकाराचा प्रदेश म्हटला जातो, इकडचा आहे तो ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आकाराचा प्रदेश आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा जो आहे संदर्भातच आहे बघा, नशामुक्त भारत हा एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे 2020-21 साठी. आता हा ॲक्शन प्लॅन कोणाचा आहे बघा, सामाजिक न्याय आणि विकास मंत्रालय जे आहे यांचा हा ॲक्शन प्लॅन आहे. आणि या ॲक्शन प्लॅनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जे भारतामध्ये नशा जी केली जात आहे ती नशा पूर्णपणे मुक्त करायची, नशामुक्त तरुणांना करायचं आहे. या उद्देशाने हा ॲक्शन प्लॅन सामाजिक न्याय व विकास मंत्रालयाने चालू केलेला आहे. आता हा ॲक्शन प्लॅन 26 जून 2020 रोजी काय करण्यात आला, लॉन्च करण्यात आला. उद्देश काय आहे 26 जूनला लॉन्च करण्याचा, तर 26 जून हा जागतिक ड्रग्ज विरोधी दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. केव्हापासून साजरा केला जात आहे तर हा 1987 पासून साजरा केला जात आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली संयुक्त राष्ट्र आमसभेच्या मार्फत त्याला मान्यता देण्यात आली होती 1987 साली आणि 26 जून हा दिवस काय करण्यात आला होता तर ठरवण्यात आलेला होता. आता 2020ची या जागतिक ड्रग्ज विरोधी दिवसाची जी थीम आहे ती कोणती आहे, बेटर नॉलेज फॉर बेटर केअर. हे काय तर या वर्षीची थीम आहे 2020ची. कशा संदर्भात, जागतिक ड्रग्ज विरोधी दिवसाच्या संदर्भात. आता हा दिवस साजरा करण्यापाठीमागचं कारण काय होतं बघा, लोकांच्या मध्ये एक या ड्रग्सचा या नशेचा एक अवेअरनेस असावा की हे खूप चुकीचं आहे, याच्यामुळे मनुष्यहानी खूप होते. त्याचबरोबर एक ॲडिक्शन, चुकीचं ॲडिक्शन लागत आहे तरुणांच्या मध्ये आणि तरुण भरकटला जात आहे, याच्याविषयी एक अवेअरनेस पसरवणे. आणि सर्वात महत्त्वाचा फोकस आणि कशावरती दिलेला आहे तर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, ज्या उच्च अशा शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यावरती भर दिलेले आहे. कारण इंजिनिअरिंग्स असतील, डॉक्टर्स असतील तर यांच्यामध्ये ह्या ड्रग्स घेण्याचं प्रमाण खूप जास्त आहे असं डेटाच्या आधारावरती म्हणलेले, माहितीच्या आधारावरती म्हणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर काही कॉलेज वगैरे असतील, स्कूल्स वगैरे असतील त्याच्यामध्ये पण ड्रग्स घेण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे. त्यामुळे त्याच्यावरती फोकस केलेला आहे आणि या तरुणांना अशा चुकीच्या मार्गावरून जात असेल तर त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन करण्यासाठीच, अवेअरनेस त्यांना सांगण्यासाठी, अवेअरनेसच्या बाबतीमध्ये माहिती देण्यासाठीच काय केलेलं आहे तर हा
ड्रग्ज विरोधी दिवस साजरा केला जातो. ट्रीटमेंट फोकस केला जातो. समजा एखाद्याला ॲडिक्शन लागला असेल तर ती ॲडिक्शन, ती जी काही सवयी आहे ती सवयी सोडण्यासाठी ट्रीटमेंट वगैरे केली जात आहे. त्याचबरोबर कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम याच्या अंतर्गत हे ड्रग्ज घेणे किती चुकीचं आहे याच्याविषयी पण मार्गदर्शन केलं जातं. अशा पद्धतीचा काहीतरी एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे नशामुक्त भारत या जागतिक ड्रग्ज विरोधी दिवसाच्या अंतर्गत हे मुद्दे विचारात घेऊन. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा काय आपण बघू. नेक्स्ट एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये आहे. व्यक्ती म्हणजे हा एक राजाच होता. तर या राजाला आता चर्चेत काय आहे ते अगोदर सांगतो, नंतर त्या राजाविषयी सांगतो. चोंग वुलॉंग सुकाफा ह्या राजाचं नाव आहे बघा, चोंग वुलॉंग सुकाफा. तर हा राजा चायनामधून आलेला आहे असं पश्चिम बंगालमधील एक राजकीय कमेंटेटर म्हणतो आपण, म्हणजे राजकीय आपण थोडक्यात विश्लेषक म्हणतो. याच्यामार्फत म्हणण्यात आलं होतं की हा एक चायनीज आहे, चायनामधून आलेला आहे आणि त्यामुळे जे आसामचे सीएम, आसामचे मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर आसामची जनता त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत. कारण ह्या चोंग वुलॉंग सुकाफा जो आहे हा एक ओहोम साम्राज्याचा संस्थापक राजा आहे आणि त्यामुळे ओहोम साम्राज्य म्हणजे आता ओहोम बघा जमात आहे ती आसाममध्ये पाहायला मिळते. तर त्यांच्या भावना दुखावल्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत पश्चिम बंगालमधील पोलिसांना, त्याचबरोबर आसाममधील पण पोलिसांना सांगितलेलं आहे की हा जो राजकीय विश्लेषक आहे त्याला तुम्ही काय करा तर अटक करा अशी ऑर्डर दिलेली आहे. मग आता चोंग वुलॉंग सुकाफा यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत, कारण इतिहासावरती याचा प्रश्न तयार होऊ शकतो. पहिला मुद्दा जो आहे 13व्या शतकातील हा राजा आहे. या राजाच्या मार्फत अहोम साम्राज्याची स्थापना करण्यात आली होती. अहोम साम्राज्याचा हा कोणाचा संस्थापक आहे. या अहोम साम्राज्याने 6 दशक म्हणजे 600 वर्ष आसाममध्ये राज्य केलेलं होतं. या राज्यानेच काय केलं होतं, ग्रेट आसाम किंवा बोर असोम असं म्हटलं जात होतं, याची स्थापना केलेली होती. ग्रेट आसामीज यांची स्थापना केलेली होती. यांचा स्वतःचा असा वेगळा एक धर्म होता, त्याचबरोबर स्वतःची अशी वेगळी एक भाषा होती. पण ज्या वेळेला 6 दशकानंतर याचा ऱ्हास झाल्यानंतर यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि आसामी भाषा बोलायला सुरुवात केलेली होती. ठीक आहे. त्यामुळे आसाम जो आहे तो सर्वात मोठा भाग अहोमांचा आहे आणि 2 डिसेंबर हा दिवस असोम दिवस किंवा आसाम दिवस म्हणून साजरा केला जातो, की तेव्हाच या ओहोम साम्राज्याची स्थापना करण्यात आलेली होती. चोंग वुलॉंग सुकाफा हे नाव लक्षात असून दे. ठीक आहे. आसाममधील ओहोम साम्राज्याचा संस्थापक आहेत हे राजे. नेक्स्ट 5वा मुद्दा जो आहे तो IPC सेक्शन 309. आता IPC याला काय म्हटलं जातं, इंडियन पिनल कोड म्हटलं जातं. कधीचा इंडियन पिनल कोड 1860चा इंडियन पिनल कोड. आजही त्या इंडियन पिनल कोडचा वापर भारतामध्ये केला जातो. आता हे IPC सेक्शन 309 कशा संदर्भात आहे तर हे आत्महत्या हा एक गुन्हा आहे या IPCच्या सेक्शन 309 मध्ये सांगण्यात आलेला आहे. बघा 2017 मध्ये सरकारच्या मार्फत, केंद्र सरकारच्या मार्फत सुसाईड डिक्रिमिनलाइज करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा गुन्हा नाही असं सांगितलेलं आहे केंद्र सरकारच्या मार्फत. पण सेक्शन 309 जे आहे तसंच लागू आहे. थोडक्यात जरी केंद्र सरकारनं सांगितलं असलं तरी IPC सेक्शन काय सांगतो की सेक्शन 309च्या अंतर्गत आत्महत्या हा काय गुन्हाच आहे. आणि या आधारावरती बघा मग भारतामधील आत्महत्येचं प्रमाण याच्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे. जगातील एकूण महिलांची जी आत्महत्या होती, वर्ल्ड वाईड जी महिलांची एकूण आत्महत्या होती त्याच्यामध्ये भारताची रँक 3 नंबरला आहे फिमेल सुसाईडच्या बाबतीमध्ये. बघा महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आत्महत्या करतायत असं सांगितलेलं आहे काही अहवालांच्या मध्ये. आणखी एक सांगितलेलं आहे की 1 लाख व्यक्तीमध्ये 5% भारतीय लोक काय करत असतात तर आत्महत्या करत असतात. लक्षात घ्या, 1 लाखाच्या पाठीमागे 5% म्हणजे 100च्या पाठीमागे साधारणतः 5 लोक आत्महत्या करत असतात. आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या मध्ये विचार केला तर भारत आत्महत्येच्या बाबतीमध्ये खूप टॉप लेवलला आहे, 1 नंबरला आहे. हे आत्महत्येची कारणं खूप असतात. डोमेस्टिक व्हायलन्स असेल, डिप्रेशन असेल, फ्रस्ट्रेशन असेल, स्ट्रेस असेल, बऱ्याच गोष्टी याच्या पाठीमागच्या राहतात. बट लोकांना एक गोष्ट याच्यातून कळत नाही आहे की हे जीवन एकदाच राहतं आणि हे जीवन जगत असताना अडचणी वगैरे येणारच आहेत. त्याच्यातून मार्ग काढत तर जगायचं असतं. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनीच एक वाक्य बोललेलं आहे की समजा तुमच्या आयुष्यामध्ये जर प्रॉब्लेम्स नसतील, अडचणी नसतील तर तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात असं स्वामी विवेकानंद बोलले होते. मग लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, डिप्रेशन असतील, फ्रस्ट्रेशन असेल तर त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. कारण आपला मार्ग काढण्याचा जो उद्देश असणार आहे तो आपलं जीवन जगण्याची एक दिशा देणार आहे. ठीक आहे. असो, माहिती असून दे शिक्षण वगैरे आणि थोडं भारताच्या बाबतीमधील पण डेटा माहिती असून दे. नेक्स्ट 6वा मुद्दा जो आहे तो वंदे भारत मिशन. सगळ्यांना माहिती आहे वंदे भारत मिशन एप्रिल 2020ला लॉन्च करण्यात आलेलं होतं. परदेशामध्ये जे भारतीय अडकलेले होते त्यांना परत आणण्यासाठीचं हे मिशन आहे. आता त्याचा 4था राऊंड चालू होणार आहे जुलैमध्ये.
म्हणजेच 2 दिवसानंतर चौथा राऊंड चालू होणार आहे. बट अमेरिकेनं या वंदे भारत मिशनला विरोध केलेला आहे. म्हणजे जे अमेरिकेमध्ये अडकलेले भारतीय आहेत त्यांना पुन्हा भारतामध्ये आणण्यासाठी या वंदे भारत मिशनच्या अंतर्गत अमेरिकेने काय केलेला विरोध केलेला आहे. आता या वंदे भारत मिशनच्याच अंतर्गत ऑपरेशन समुद्र सेतू हे लॉन्च केलेलं आहे. याचाच भाग आहे, म्हणजे वंदे भारत मिशनचाच भाग आहे. हे इंडियन नेव्हीच्या मार्फत लॉन्च केलेलं आहे. याचा मुख्य उद्देश काय बघा, मालदीवमध्ये जे भारतीय अडकलेले होते त्यांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन समुद्र सेतू इंडियन नेव्हीच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेलं होतं. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो भारत चीनचा वाद. सगळ्यांना माहिती आहे भारत चीनच्या वादाची कारणं कोणती काय काय आहेत ते. बट याच्यामध्ये मी सांगणार आहे की 1993 मध्ये भारत आणि चीनमध्ये एक करार झाला होता, ॲग्रीमेंट झालं होतं. आणि त्या ॲग्रीमेंटच्या आधारावरती बघा बॉर्डरचा जो भाग असणार आहे, म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो भाग आहे, इकडचा जो भाग आहे, या भागावरती जे सैनिक असतील गस्त घालण्यासाठी पेट्रोलिंगसाठी, तर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अस्त्र वगैरे नसणार आहे. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे नो आर्म्स म्हणलेलं आहे, बंदूक वगैरे नसणार आहे. फक्त ते काय करतील तिथून टेहलनी करतील, फिरून रिटर्न येतील. अशासाठीच काय केलेलं आहे तर 1993चा करार आहे. त्यामुळेच बघा मागच्या काही दिवसांमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. पण हे शहीद झाले याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे अस्त्र वगैरे वापरण्यात आलेलं नव्हतं. तर दगड असतील, त्याचबरोबर अणुकोचेदार ज्या वस्तू वगैरे आहेत त्याचा वापर केला होता चायनीज सैनिकांच्या मार्फत. पण असंही नाही की चायनाचे पण नियर अबाउट 43 सैनिक मारले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आणखी मुद्दा काय सांगलेला आहे की या बॉर्डरच्या भागामध्ये ट्रुप्स आर्मीचे जे सैनिक वगैरे असणार चायनाचे पण कमी असले पाहिजे आणि भारताचे पण कमी असले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं की पीस मेंटेन केली पाहिजे, शांतता मेंटेन करणं काय गरजेचं आहे. आता या ठिकाणी जे लडाखच्या भागामध्ये हा जो वाद चालू होता, हे 3 भाग खूप चर्चेत होते. एक गलवान व्हॅली आहे, दुसरा आहे हॉट स्प्रिंग एरिया आणि तिसरा पँगॉंग त्सू. या तिन्ही एरियावरती चायनीज आर्मीने जबरदस्तीने कब्जा केला होता आणि भारतीय आर्मीने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने विरोध केलेला आहे. आजही स्टँड ऑफ या ठिकाणी काय तर चालू आहे. चर्चेच्या मार्गातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. बट इंडिया यांना आहे ते सडतोड उत्तर द्यायला तयार आहे. इंडियन आर्मी त्याच्यासाठीच फ्रंटला आहे. ओके, नेक्स्ट मुद्दा 8वा जो आहे तो ओबीसी रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आहे. ओबीसीचं रिझर्वेशन आपल्याला माहिती आहे 1980 मध्ये जे मंडल कमिशन आहे, मंडल कमिशनच्या मार्फत ओबीसीला रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे मंडल कमिशनच्या रिपोर्टच्या आधारावरती. आता चर्चेत काय आहे बघा, 2017 मध्ये याच्यासाठी एक कमिटी बसवण्यात आलेली होती आणि या कमिटीचे जे अध्यक्ष होते, चेअरमन जे होते जी रोहिणी, या दिल्ली उच्च न्यायालयाच्या रिटायर्ड मुख्य न्यायाधीश होत्या. यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आली होती तर ओबीसीमधील काही उपजाती आहेत त्यांच्या निरीक्षणासाठी समिती बसवण्यात आली होती. कारण काही ओबीसीमधील जातींना आरक्षणाचा फायदा होतो, काही जातींना फायदा होत नाहीये. मग याच्यावरती अभ्यास करण्यासाठी ही समिती होती. आता 2017ला बसवलेली आहे. अजूनपर्यंत त्यांचा रिपोर्ट आलेला नाही. इव्हन तो त्यांना 6 महिन्याचा कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला आहे. नियर अबाउट भारतामध्ये 51% ओबीसींची काय तर लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार आपण म्हणू शकतो. आता मुद्दा आपण बघितला की याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ न भेटलेल्या ज्या जाती आहेत किंवा कम्युनिटीज ज्या आहेत त्यांचं निरीक्षण ऑब्झर्वेशन करण्यासाठीच जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली काय केले तर समिती बसवण्यात आलेली आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे IMFच्या बाबतीमध्ये आहे. आता IMFने काय केलेलं आहे तर भारताचा जो GDP वाढीचा दर जो आहे 4.5% असे 2020 असं सांगितलेलं आहे. कशामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक या त्यांच्या वार्षिकी अहवालामध्ये सांगण्यात आलेला आहे. जगातील बऱ्याच देशांचा काय करण्यात आलेला तर हा GDP वाढीचा दर कमी सांगितलेला आहे. अपवाद फक्त चायना आहे. चायनाचा GDP वाढीचा दर +1 असेल म्हणजे वाढेल असं म्हटलेलं आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या मार्फत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे होते. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मी ते थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.